मित्रों नमस्कार। शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस अंतर्गत शिवाई प्रबोधन गणेशोत्सव 2025 या अंतर्गत सालाबाद प्रमाणे एक पर्यावरण विषयक सामाजिक प्रबोधनाची संकल्पना साकारण्याचा प्रयत्न आम्ही मलमे आणि पलूस परिवाराच्या वतीने केलेला आहे। या ठिकाणी जो गणपती दिसतो तो सालाबाद प्रमाणे आम्ही शाडूच्या मातीचा गणपती या ठिकाणी बसवलेला आहे आणि गणेशाचा संदेश या ठिकाणी जो आहे तो एक पेड़ मां के नाम म्हणजे एक गौराई म्हणजेच एक मुलगी आपल्या दुसऱ्या गौराईच्या म्हणजे आईच्या नावाने या ठिकाणी रोप लावते आहे असा सुंदर देखावा या ठिकाणी आम्ही साकारलेला आहे। आणि हा जो संदेश आहे तो देत असताना प्रत्येकाने किमान एक रोप लावावं ही संकल्पना या ठिकाणी आम्ही साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। केवळ संकल्पना नाही तर विचार नाही तर तो कृतीयुक्त विचार या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि येणाऱ्या प्रत्येकाला एक रोप सुंदर असं रोप या ठिकाणी आम्ही भेट देणार आहोत आणि त्याच्या सोबत विचाराचा परिवर्तन करणारा जो भाग आहे तो एक सुंदर असं परिवर्तन पुस्तक आम्ही या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येकाला या ठिकाणी भेट देऊन प्रत्येकाने किमान एक पुस्तक वाचावं आणि एक रोप लावावं ही संकल्पना या ठिकाणी साकारली आहे। आणि इथं जो संपूर्ण आपल्याला जो देखावा दिसतो तो पर्यावरण पूरक असा देखावा या ठिकाणी आपल्याला सजावटीमध्ये दिसतो। हे वेल असेल ही रोपं असतील हे सर्व जी काही सजावट आहे ती जास्तीत जास्त पर्यावरण पूरक अशा साहित्याचा वापर करून या ठिकाणी साकारलेली आहे। आणि ही संकल्पना केंद्र शासनाची मोठी संकल्पना देशभर राबवली जात असताना आम्ही मलमे आणि परिवार पलूसच्या माध्यमातून शिवाई प्रबोधन माध्यमातून हा विचार संपूर्ण या परिसरात देण्याचा प्रयत्न करीत आहोत। शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील सर्वांना या निमित्ताने एक विनंती राहील की ही जी संकल्पना आहे ती आपल्या मुलांना विद्यार्थ्यांना या ठिकाणी क्षेत्रभेटीच्या माध्यमातून येऊन दाखवून त्यांच्यामध्ये एक विचार पेरावा एक विचार रुजवावा अशी संकल्पना या ठिकाणी आम्ही साकारलेली आहे। येणाऱ्याला प्रत्येकाला एक रोप आणि पुस्तक त्या माध्यमातून दिलं जाईल आणि तो विचार त्यांच्यामध्ये रुजवण्याचा आपण प्रयत्न करूया। याचा सर्वांनी तुम्ही आम्ही एक धागा बनवूया आणि हातात हात घालून आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि हरित कशी बनेल यासाठी आपण प्रयत्नशील राहूया। कारण वृक्ष आपले मित्र आहेत। एक झाड लावलं तर जवळजवळ हजारो श्वास आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतात। झाड म्हणजेच खरं वरदान आहे। निसर्ग वाचला तरच आपलं भविष्य उज्ज्वल असणार आहे। ही संकल्पना घेऊन आपण झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध ठेवू हीच सामाजिक प्रबोधनासाठी पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धनासाठी राबवलेली संकल्पना आहे। त्यामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण सहभागी होऊया हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो। सर्वांना गणेशोत्सवाचा निरोगी आरोग्यमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्हा सर्वांना पुनश्च एक वेळ आव्हान या ठिकाणी क्षेत्रभेटीच्या माध्यमातून या आणि हा विचार आपण सर्वांच्या पर्यंत पोहोचूया ही अपेक्षा सदिच्छा। धन्यवाद। नमस्कार। गणपती बाप्पा मोरया।